पालघर जिल्ह्यातील डहाणू परनाका समुद्र किनारी आयोजित डहाणू महोत्सव मोठ्या उत्साहात आणि लाखो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। या महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ते प्रत्यक्ष येऊ शकले नाही। तरी त्यांनी डहाणूकर जनतेशी फोनवरून संवाद साधत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। डहाणूमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा द्यायलाच येणार आहे लवकरच। आणि त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि डहाणू फेस्टिवलमध्ये पण लाखो लोक आले, 3 लाख लोक जवळपास डहाणूचे स्थानिक आणि सर्वांनीच आपल्या खाद्य संस्कृती असेल, आपली आदिवासी वारली संस्कृती असेल, हे सगळे जे आपली सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं टिकवण्याचं काम आपण केलंय, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आनंदगिरी साहेब नेहमी पालघर आणि पालघरवर त्यांनी नेहमी जिल्ह्यावर प्रेम केलंय आणि ते नेहमी हे आपल्या हे मराठी महोत्सव, वाघरी महोत्सव, कोळी महोत्सव अशा प्रकारचे महोत्सव फेस्टिवल दिल्ली साहेब साजरे करायचे, कारण यामध्ये सर्व एकाच ठिकाणी सर्व आपल्या संस्कृतीचा अनुभव आपल्याला घेता येतो, सगळे लोक एकत्र येतात आणि मोठ्या एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं आणि त्यामुळे संस्कृती आपली पुढे नेण्याचं आणि डहाणू सारख्या आदिवासी भागामध्ये एवढा मोठा डहाणू प्रेरित केलाय, त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। डहाणूचे नगराध्यक्ष राजू मासी यांच्या पुढाकारानं आणि नगर परिषद, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं 20 ते 22 मार्च दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात डहाणूची खाद्य संस्कृती, आदिवासी वारली संस्कृती आणि स्थानिक परंपरांचं जतन करण्याचं काम करण्यात आलंय। याबाबत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय। उपमुख्यमंत्र्यांनी डहाणूच्या विकासासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन दिलंय। तसंच लवकरच डहाणूला भेट देऊन जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। 3 दिवसांच्या या सोहळ्याला पालघर जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून आलेल्या लाखो पर्यटकांनी हजेरी लावली होती। नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राजू माशी यांनी डहाणूकर जनतेसाठी आयोजित केलेल्या या पहिल्याच मोठ्या सोहळ्याचं सर्व स्तरांतून अभिनंदन केलं जात आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।